व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे यंदा गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साखर गाठींच्या किमतीत देखील वाढ झाली आहे। व्यावसायिक गॅस मिळत नसल्यानं डिझेल भट्टीवरती यासाठी या हारकडे बनवण्यासाठी लागणारं जे पाक आहे तो आपण जर या ठिकाणी बघितलं तर डिझेल भट्टीवरती उकळविला जात आहे आणि त्यामुळे कुठेतरी या हारकड्यांच्या दरामध्ये वाढ देखील झाल्याची या व्यावसायिकांकडून सांगितलं जात आहे। सध्या या ठिकाणी आपण जर बघितलं तर गुढीपाडव्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक आहे आणि अद्यापही या ठिकाणी जे गुढीपाडव्यासाठी हार कंगन लागत असतात, ज्या साखरगाठी लागत असतात त्या बनविण्याचं काम सध्या आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी या व्यावसायिकांनी आपण जर बघितलं तर डिझेलची भट्टी जी आहे ती या ठिकाणी चालू केलेली आहे आणि या डिझेलच्या भट्टीवरती साखरेचा पाक जो आहे तो या ठिकाणी उकळवला जात असल्याचं बघायला मिळतंय। एकंदरीतच आपण जर या ठिकाणी बघितलं तर नाशिकमध्ये अनेक जे कारखाने आहेत साखरगाठी बनविण्याचे ते गॅस टंचाईमुळे बंद झालेले आहेत। आपल्याला हा एक कारखाना जो आहे तो नाशिक शहरात सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे। आपल्यासोबत हे कारखानदार आहेत, व्यावसायिक आहेत। आपण डिझेल भट्टीवरती या ठिकाणी यंदा पाक जो आहे तो उकळवत आहे, काय सांगाल? व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळं ही खूप अडचण निर्माण झाली आहे आणि त्यामुळे सगळं म्हणजे 30% 40% भाववाढ 30% 40% भाववाढ झाली आहे। आता त्यामुळे खूपच म्हणजे मोठी अडचण निर्माण झाली आहे। सध्या होळीच्या वेळेस देखील मोठ्या प्रमाणात हारकंगन बनवला जात होता, त्यावेळेस दर काय होते आणि आता सध्याचे दर काय आहेत? त्यावेळेसचे दर होते होलसेल 110 रुपये, पण आता गॅस मिळत नसल्यामुळं आणि डिझेलचं पण थोडंसं लाईट वगैरे दोन्ही लागतात, त्यामुळे 140 रुपये आता रेट चालू आहे होलसेलमध्ये। त्या हिशोबाने चाललं आहे सगळं। खरं तर अनेक साखरगाठींचे कारखाने बंद झाले आहेत, आपल्याकडे काय मागणीमध्ये वाढ वगैरे झालेली आहे का? बरेच कारखाने बंद झाले असल्यामुळे मग मागणी खूप आता वाढली आहे, पण तेवढा पुरवठा होणार नाही मालाचा आणि जेवढं होतं आहे घरच्याच फॅमिलीनुसार आम्ही करतो आहे। कारागीर पण मिळत नाहीत, बऱ्याच गोष्टींची अडचणी येत आहे। गॅस मिळवण्याचा प्रयत्न केला का, व्यावसायिक गॅस मिळवण्याचा? प्रयत्न तर नाही केला, प्रयत्न केला होता पण नाही होऊ शकलं त्या गोष्टी। तर मग आहे ते आपल्याकडं जुनं सामग्री डिझेल भट्टी वगैरे आमच्याकडे त्या पूर्वीच्या होत्या पडलेल्या त्याच परत काढल्यात आणि त्याच परत त्याच्यावर चालू केलं आहे पूर्ण। नक्कीच आपण जर बघितलं तर व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी डिझेल भट्टीवरती जे गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साखर गाठी ज्या आहेत, साखरेच्या माळी ज्या आहेत त्या तयार केल्या जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अनेक कारखाने जे आहेत ते व्यावसायिक गॅसमुळे या ठिकाणी हे साखर गाठींचे बंद झालेले आहेत। मात्र हा एक कारखाना नाशिक शहरात आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळालं आणि यामध्ये मागणी देखील वाढल्याने यंदा दरात देखील आपल्याला वाढ झाल्याचं या व्यावसायिकांकडून सांगण्यात आलंय। कॅमेरा पर्सन आकाश ओवलीसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।